Good morning, sir. Good morning. See here, equation of trajectory. काय रे? Y is equal to x tan theta minus gx square divided by 2u square cos square theta. आणि एक शॉर्ट फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ रेंज. हा x tan theta जर कॉमन घेतला तर 1 minus x divided by capital R. हाई इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी ही शॉर्ट की. मग एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 1, the equation of projectile जर रेंज विचारली तर हा फॉर्म्युला वापरत जा. सेकंड नंबरचा याच्यावरूनही काढता येते रेंज. थीटा काढता येतो, टॅन थीटावरून थीटा काढता येतो, मग यू काढता येतो. पण लेंथली प्रोसेस होती त्यामुळे ही शॉर्टची यूज करतो. द इक्वेशन ऑफ प्रोजेक्टाईल is y is equal to 16x minus 5x square divided by 4. The horizontal range is, काय विचारलं? horizontal range is A पर्याय 16 मीटर, B 8 मीटर, C 3.2 मीटर आणि D 12.8 मीटर. सी आर काय दिलंय तुम्हाला? y is equal to 16x minus 5x square divided by 4. तर या फॉर्म मध्ये जर इक्वेशन आणायचं असेल, y is equal to x tan theta inside the bracket 1 minus x by r. याचा अर्थ इथं 1 करायचं आहे. मग 1 करायचा तर हा 16x कॉमन काढायचा. मग 16x minus 16x divided by 16x अंशाला आणि छेदाला मी 16x ने मल्टिप्लाय केलं. आता कॉमन निघेल, बरोबर आहे का? y is equal to 16x जर कॉमन घेतला तर इथं राहतो 1 मायनस हा 16x वरचा बाहेर गेला, x ला x कॅन्सल, 16x बाहेर, 5x राहील, 64. कंपॅरिझन करा, x tan थीटा 1 मायनस x बाय r. मग x बाय r हा सेकंड फॅक्टर आहे, इज इक्वल टू सेकंड फॅक्टर हा काय रे? 5x डिवाइड बाय 64. x ला x कॅन्सल, क्रॉस प्रोडक्ट 64 इज इक्वल टू 5r. r is equal to 64 divided by 5. 5 एक 5, खाली 1 वरून घेतला 4, 5 दोने 10, खाली 4, 4 ला भाग जात नाही, डेसिमल पॉइंट 45, 12.8 मीटर. आणि म्हणून आन्सर काय? डी. अल्टरनेटिव्ह मेथड लेंथी प्रोसेस आहे, मला अल्टरनेटिव्ह मेथडने भी सॉल्व करून देतो. अल्टरनेटिव्ह मेथड y is equal to 16x minus 5x square divided by 4. y is equal to x tan theta minus gx square divided by 2u square cos square theta. X, that is the tan of theta. Tan theta is equal to किती आलं? 16. तर
हे अवघड जाईल, कारण tan इनवर्स ऑफ 16 तुम्हाला 5 बसावं लागेल. मला येते रे, कारण माझ्याकडं कॅल्सी, तुमच्याकडं लॉग टेबल पाहिजे. tan इनवर्स ऑफ 16 आन्सर किती येत आहे? थीटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 16 म्हणजे अँगल किती येईल? 86.4 डिग्री, म्हणजेच 86 डिग्री and 25 मिनिट. आता एक्स स्क्वेअरचा सहगुणक म्हणजे हा g/2u² cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 5/4. जी ची किंमत 10 ठेवली, 2u² cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 5/4. 2 ने भाग दिला 5, 5 ला 5 कॅन्सल, u² cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 4. तर u² इज इक्वल टू 4 डिवाइड बाय cos स्क्वेअर थीटा, 4 डिवाइड बाय cos ऑफ 86 डिग्री 25 मिनिट त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू 4 cos ऑफ 86 डिग्री 25 मिनिट, याची व्हॅल्यू येते 0.0625, त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू 4 डिवायडेड बाय 0.0625, त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू 3.906 into 10 raised to minus 3. That is the u² is equal to 4 divided by 3.906 into 10 raised to plus 3 वरती गेला. तर u² is equal to 4 divided by 3.906, त्याचा भागाकार येतो 1.024 into 10 raised to 3. u² is equal to 10.24 into 10 raised to 2. इवन पॉवर केल्याशिवाय याचं स्क्वेअर रूट मिळत नसतं. u is equal to square root of 10.24 into 10. u is equal to square root of 10.24, याचं स्क्वेअर रूट येतं 3.2 into 10 is equal to 32 मीटर पर सेकंड. तर r is equal to काय? u² sin of 2 theta divided by 2g. बरोबर आहे का? u किती? 32चा स्क्वेअर इंटू साइन ऑफ 2 थीटा, 2 into 86 डिग्री 25 मिनिट डिवायडेड बाय जी किती? 10. 32चा वर्ग किती? 32चा स्क्वेअर इज इक्वल टू 1024 डिवाइडेड बाय 10 into sine of inside the bracket 2 into 86 degree, 86 multiplied by 2 म्हणजे 172 डिग्री इंटू 172 डिग्री 50 मिनिट, 25×2 = 50. मग साइन ऑफ 172 डिग्री अँड 50 किती मिनिट? 50 मिनिट, याची व्हॅल्यू येते 1024 divided by 10 into 0.1247. 1024 multiplied by 0.1247 total divided by 10 is equal to 12.76 म्हणजे 12.8 मीटर. एवढी लेंथली प्रोसेस आहे, म्हणून शॉर्ट की वापरली. कोणती? y is equal to x tan theta inside the bracket 1 minus x by r. एवढी लेंथली प्रोसेस आहे अल्टरनेटिव्ह. आन्सर येत नाही असं नाही, आन्सर येतं, पण सर्वात मोठी मेथड आहे, वेळ वायाला जातो. कारण तुम्हाला या ठिकाणी थीटा काढावा लागतो आणि यू काढावा लागतो. हे अँगलचा प्रॉब्लेम येतो, इथं डायरेक्ट तुम्हाला आर मिळतो. ओके.
Question number 2. In a projectile motion, तुम्ही आन्सर सांगायचा. Velocity at maximum height. At maximum height. A u cos theta divided by 2, B u cos theta, C u sin theta divided by 2, and D none of these. चला उत्तर सांगा. मेसेज मध्ये टाका लवकर उत्तर. गुड मॉर्निंग जास्त म्हणण्यापेक्षा उत्तर टाका पटपट. हा शीतल बरोबर आहे. रजत चुकलंय. सिद्धे आन्सर चुकीचं आहे. मॅक्झिमम हाईटची वेलॉसिटी विचारली. क्लियर. हा प्रोजेक्टाइल मोशन जर करत असेल तर या ठिकाणची वेलॉसिटी हा यू आहे, हा थीटा. तर इनिशियल हॉरिझॉन्टल वेलॉसिटी यू कॉस थीटा आणि इनिशियल व्हर्टिकल वेलॉसिटी यू साइन थीटा. मॅक्झिमम हाईटला वरती चालला या यू साइन थीटाने व्हर्टिकल चालला. मग या ठिकाणी व्हर्टिकल वेलॉसिटी व्ही वायच्या दिशेतली 0 आणि यू वाय किती रे, यू वाय यू एक्सच असतं, यू कॉस थीटा असतं. कारण एक्स किती 0, त्यामुळे इथली हॉरिझॉन्टल वेलॉसिटी आणि इथली हॉरिझॉन्टल वेलॉसिटी बदलत नसते. ही यू एक्स आहे, सॉरी व्ही एक्स आहे, बरोबर आहे का. मग व्ही इज इक्वल टू काय, स्क्वेअर रूट ऑफ व्ही एक्स स्क्वेअर प्लस व्ही वाय स्क्वेअर. व्ही एक्स किती, व्ही वाय किती 0, व्ही एक्स किती यू कॉस थीटाचा स्क्वेअर. सो टेकिंग द स्क्वेअर रूट यू कॉस थीटा. आणि म्हणून आन्सर बी. कारण व्ही बरोबर काय राहतं, वेक्टर व्ही इज इक्वल टू व्ही एक्स इंटू आय कॅप प्लस व्ही वाय इंटू जे कॅप. ही व्हॅल्यू 0 असेल तर हा राहतो व्ही इज इक्वल टू व्ही एक्स इंटू आय कॅप. मॅग्निट्यूड काय, व्ही इज इक्वल टू व्ही एक्स आणि व्ही एक्स किती सेम राहील, दर इज यू कॉस थीटा. बरोबर आहे. सिद्धी बरोबर आहे का. हो सर. क्वेश्चन नंबर 3. in a projectile motion at 30 degree to the horizontal, the velocity is 30 meter per second. After 1 second, its velocity will be जी तुम्हाला 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर वापरायचं सांगते. ए पर्याय 10 रूट 7, बी 700 रूट 10, सी पर्याय 100 रूट 7 आणि डी रूट 40.
सॉल्व करताय. आफ्टर टाइम टी शॉर्ट की माहित आहे, पी इज इक्वल टू काय रे, शॉर्ट की माहिती आहे का, काय यू स्क्वेअर प्लस जी स्क्वेअर टी स्क्वेअर मायनस 2 UG T साइन ऑफ थीटा, बरोबर आहे का. आणि तसं नाही जमलं तर टी या वेळेनंतर Vx आणि Vy काढायचा. प्रद्युम्न कुलकर्णी, अडचण काय, हात वरती केलाय. कुलकर्णी आलं काय आन्सर. अरे हँड राईज झालता तुमच्याकडून कुलकर्णी. आलं काय आन्सर. आलं का रे. पी इज इक्वल टू यू किती दिलाय 30, 30 चा स्क्वेअर प्लस जी किती 10 चा स्क्वेअर, टी किती 1 चा स्क्वेअर मायनस 2 U 30 G 10 T 1 साइन 30 डिग्री स्क्वेअर रूट ऑफ 30 चा स्क्वेअर 900, 10 चा स्क्वेअर 100 मायनस 2 इंटू 30 इंटू 10 300 साइन 30 1/2. मी 2 ने यासाठी गुणलं नाही, 2 कॅन्सल करण्यासाठी. 900 प्लस 100 1000, 1000 मधून 300 सबट्रॅक्ट केले, स्क्वेअर ऑफ 700, 700 चा येतं सर 10 100 इंटू 7 रूट 7 येतं सर. ए आन्सर येतं. माझा आल्यावर झालं का रे. हो सर. हा आता हे एक्झाम्पल सॉल्व करायचं तुम्ही. क्वेश्चन नंबर कितवा चाललाय, 4. 4. A projectile is fired at 30 degree with a horizontal. The vertical component of its velocity is 80 meter per second. Its time of a flight is a capital T. What will be the velocity at T is equal to T/2. A answer 80 meter per second. B 80 root 3 meter per second. C 80 divided by root 3 meter per second. And D 40 meter per second. And solve करा fast. थीटा किती दिलाय तुम्हाला 30 डिग्री आणि व्हर्टिकल कंपोनंट आहे हा, म्हणजे व्हर्टिकल कोणता असतो यू साइन थीटा, किती दिलाय 80.
थिटाची किंमत ठेवली u साइन ऑफ 30 डिग्री इज इक्वल टू 80, तर u 1/2 इज इक्वल टू 80, तर u किती आला, 2 तिकडे गेला, 8 2 16, 160 मीटर पर सेकंड, बरोबर आहे का? तर तुम्हाला व्हॉट विल बी व्हेलॉसिटी ॲट टाइम ऑफ फ्लाइट t इज इक्वल टू टाइम ऑफ फ्लाइट t दिलाय तुम्हाला, कधी हाफ टाइम म्हणजे हाफ टाइम, पूर्ण टाइम इथे, हाफ टाइमला तुम्ही इथं पोहोचाल आणि इथं एकच व्हेलॉसिटी असते u cos थीटा, बरोबर आहे का? आणि म्हणून u cos थीटा v इज इक्वल टू u cos थीटा, कारण vy किती 0, u किती 160, cos ऑफ 30 डिग्री, so 160 into cos of √3/2, there is a 80 √3 डी येते सर. bb, 80 √3 मीटर पर सेकंड, बरोबर आहे का? आता आणखी एक विचारतो, तुम्ही सॉल्व्ह करायचं. क्वेश्चन नंबर 5. ए पार्टिकल P is a projected with velocity u1 at angle 30 degree with the horizontal. Another particle capital Q is a thrown कसा vertically, तिथं 30 डिग्री अँगल करून P फेकलाय हॉरिझॉन्टल, हा सरळ उभा फेकला vertically upwards with velocity u2 from point below the highest point of a path P च्या पाथच्या हायेस्ट पॉइंटच्या एक्झॅक्ट खालून वरती फेकलाय. द नेसेसरी कंडिशन फॉर two particles to collide means आदळणे at highest point is A is equal to u1 is equal to u2, B u1 is equal to 2u2, C u1 is equal to u2/2 आणि D u1 is equal to 4u2. मी डायग्राम काढून दाखवतो. सीआर हा हॉरिझॉन्टल आहे, समजा 30 डिग्री अँगल करून फेकला तर हा असा जाईल 30 डिग्री. व्हेलॉसिटी किती u1, ही त्याची हायेस्ट पॉइंट आहे, हा P पॉइंटचा पाथ आहे आणि एक्झॅक्ट P च्या हायेस्ट पॉइंट वरून, हायेस्ट पॉइंटच्या खालून हा व्हर्टिकली फेकलाय u2 या वेगाने. तर हे बरोबर इथं कधी आदळतील, याचा अर्थ याला व्हर्टिकल किती अंतर कव्हर करावं लागतंय,
आणि याला किती व्हर्टिकल अंतर कव्हर करावं लागतंय सेम. मग मला सांगा ही व्हर्टिकल व्हेलॉसिटी आणि याचा व्हर्टिकल कंपोनंट जर सारखा असेल यू साइन थीटा आणि हा u1 कॉस थीटा, तेवढ्याच हाईटला एकाच वेळेस फेकलेत आपण, तेवढ्याच हाईटला पोहोचले तर आदळतील ना. हा असा येईल त्या हाईटला, हा असा जाईल या हाईटला. जर व्हर्टिकल व्हेलॉसिटी सारख्या असतील तर इथं व्हेलॉसिटी काय होतील, व्हर्टिकल 0, तर आदळतील इथं. आणि म्हणून u1 साइन ऑफ थीटा किती 30 डिग्री इज इक्वल टू u2 असेल. u1 इंटू 1/2 इज इक्वल टू u2 असेल. म्हणून u1 इज इक्वल टू 2u2. म्हणून आन्सर असेल बी. आन्सर काय असेल, बी. पुढचा प्रॉब्लेम एक देतो तुम्हाला, पाहू काय करता येईल. एक तोंडी उत्तर सांगता का रे? Yes, sir. A projectile is fired with a velocity u making an angle theta with the horizontal. काय म्हणलं? A projectile is fired with a velocity u making an angle theta with the horizontal. What is the change in velocity when it is at highest point? म्हणजे हायेस्ट पॉइंटला गेला तर आधीच झाली, तर चेंज इन व्हेलॉसिटी काय रे, u साइन थीटा. बरोबर आहे का? आणि पूर्ण Yes, sir. प्रोजेक्टाईलला चेंज इन व्हेलॉसिटी किती, 2u साइन थीटा. आपण काल पाहिले ना, चेंज इन मोमेंटम, चेंज इन व्हेलॉसिटी आणि अँग्युलर मोमेंटम. हा आपला चेंज इन व्हेलॉसिटी किती, u साइन थीटा मॅग्निट्यूड. आणि पूर्णला चेंज इन व्हेलॉसिटी किती, 2u साइन थीटा. ओके. आता मी प्रॉब्लेम मोमेंटम आणि अँग्युलर मोमेंटम वरती घेतोय. क्वेश्चन नंबर किती, 5 ना? सर 6. 6. ए बॉडी, तुम्ही म्हणे ना तसं आम्ही सोडतो म्हणून. ए बॉडी ऑफ मास 0.5 kg is projected under gravity with a speed of 98 meter per second at an angle 30 degree with a horizontal. The change in momentum of a body is, the change in momentum of a body is. याच्यात हा पूर्ण असं काही सांगितलेलं कळत नाही आपल्याला प्रॉब्लेम मध्ये, बरोबर आहे का? ज्यावेळेस तो म्हणेल हायेस्ट पॉइंटला गेल्यावर त्यावेळेस हातचं वापरायचं, आणि असं विचारेल त्यावेळेस पूर्ण पाथ कव्हर केलेला असेल. मग काय काय दिलंय रे आन्सर, काय 24.5 न्यूटन सेकंड, बी 49 न्यूटन सेकंड, सी 98 न्यूटन सेकंड आणि डी 15 न्यूटन सेकंड. सॉल्व करा. एम किती दिलाय 0.5 kg, यू किती 98 मीटर पर सेकंड आणि थीटा किती 30 डिग्री. तर चेंज इन मोमेंटम काढायला सांगितलंय, डेल्टा पी इज इक्वल टू मॅग्निट्यूड. सॉल्व करायचं फास्ट.
किती आलं रे? किती आलं? किती आलं? किती आलं? कुणाचं इथे? शिवराज शेळके, एकदम करेक्ट. वाह शिवराज, छान, अभिनंदन. एक जणाचाच आन्सर आलाय आतापर्यंत. हो चालतंय चालतंय, मेसेज टाकला तरी चालतोय. माझा आवाज येतोय ना? हो सर. शिवराज, हा सिद्धी करेक्ट आहे. शीतल करेक्ट. पूजा डांगे करेक्ट. आदित्य शिंदे, अभ्यास करत नाहीत त्यामुळे उत्तर चुकतात. मी गिवन डाटा दिल्यानंतर तुम्हाला फॉर्म्युलाही वापरता नाही आला, याचा अर्थ फॉर्म्युला पाठ मी नाही करायचं, तुम्ही करायचं. पूर्ण प्रोजेक्टाईलचं चेंज इन व्हेलॉसिटी किती आणि हायेस्ट पॉइंटला गेल्यावर किती? सीआर पी बरोबर काय असतंय? एम व्ही. त्याच्याला मास कॉन्स्टंट असतंय डेल्टा पी इज इक्वल टू एम चेंज इन व्हेलॉसिटी. मग एम इंटू डेल्टा व्ही चेंज इन व्हेलॉसिटी पूर्ण प्रोजेक्टाईलला किती असते? 2u sin थीटा. आणि म्हणून आन्सर 2mu sin थीटा. बी येतं ना सर. 2m 0.5 u किती? 98 आणि साइन ऑफ 30 डिग्री. सर बी. हा बरोबर आहे. 0.5 98 इंटू 1/2, 2 ला 2 कॅन्सल. 0.5 इंटू 98 म्हणजे 98 च्या हाफ 49 मीटर पर सेकंड, सॉरी न्यूटन सेकंड. न्यूटन सेकंड म्हणजेच बा एमव्ही केजी मीटर पर सेकंड म्हणजे न्यूटन सेकंड असते. न्यूटन बरोबर काय असते? केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर इंटू सेकंड. हा एफ बरोबर एम ए. सेकंडला सेकंड कॅन्सल, केजी मीटर पर सेकंड. कधी हे युनिट देईल किंवा हे देईल. नंदिनी जाधव करेक्ट आहे. रितिका करेक्ट आहे. कीर्ती जगदाळे करेक्ट आहे. रेडमी वाले करेक्ट आहे. रेडमी वाले कोण आहे? रेडमी गार्गी सर ती. गार्गीला नाव टाकायला दररोजच तुझं नाव घ्यावं लागतं, अवघड. कीर्ती जगदाळे करेक्ट आलंय. हो सर. हा पुढचा प्रॉब्लेम, क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 कुठे गेला आहे? ए पार्टिकल ऑफ मास of a mass 100 gram is fired with velocity 20 meter per second, making an angle angle 30 degree with the horizontal. When it rises to the highest point of its path,
then change in momentum. Change in momentum is A root 3 kg meter per second, B 1 by 2 kg meter per second, C root 2 kg meter per second, and D 1 kg meter per second. सॉल्व करायचं फास्ट. हा आलं का शिवराज? ग्रॅमचे किलोग्राम करायचे असते रे, SI युनिट मध्ये कन्वर्जन करायचं असतं. ग्रॅमचे किलोग्राम माहितीत का तुम्हाला? 1 किलोग्राम बरोबर 1000 ग्रॅम असतं. म्हणजे 1 डिवाइड बाय 1000 kg इज इक्वल टू 1 ग्रॅम. मग ग्रॅमचे किलोग्राम करताना 1000 ने भागलं तरी चालतंय, किंवा 10⁻³ खालचे वरती घेतले तरी चालतं. मग मास किती दिलाय? 100 ग्रॅम इज इक्वल टू ग्रॅमचे केजी करताना 1000 ने भागलं किंवा 10⁻³ ने, गेट कॅन्सल, 1/10 मीन्स 0.1 kg. मग डेल्टा पी इज इक्वल टू काय? हायेस्ट पॉइंटला जातो, याचा अर्थ MU sin थीटा. बरोबर आहे का? फॉर्म्युला बरोबर आहे का रे? डेल्टा व्ही हा, मग M.1 U किती? 20 into sine of 30 degree. Option 20 D. into 0.1 to 1/2, there is a 1 kg meter per second. 2 ला 2 cancel. That's the answer D. एक एक्झाम्पल आणखी एक देतो तुम्हाला. क्वेश्चन नंबर 8. A particle of mass m projected with velocity phi making angle 45 degree with horizontal. The magnitude of angular momentum of the particle about the point of a projection when कधी पार्टिकल कुठे असेल? when particle is at highest point.
point. G is acceleration due to the gravity. तर आन्सर दिले तुम्हाला 0 B mv cube divided by 4 root 2g. C दिलाय mv cube divided by root 2g आणि D दिलाय mv square divided by 2g. तर इनिशियल व्हेलॉसिटी u बरोबर v दिले, थीटा बरोबर 45 दिले आणि प्रोजेक्टाइल इज कुठे at highest point तिथे फक्त vx असतो, u cos theta velocity असते फक्त, बरोबर आहे का? मग मला सांगा L बरोबर काय? L इज इक्वल टू काय? समजा या ठिकाणी हा आपला फॉर्म्युला झालेला आहे, हा इथे प्रोजेक्टाइल आणि अबाउट दिस वन तुम्हाला काढायचं सांगितलं, हा पॉइंट. मग ही झाली तुमची P, हा P वाढवला बॅक साईडला तर परपेंडिक्युलर डिस्टन्स हे झालं R आणि R बरोबर काय रे? हा हायेस्ट पॉइंट आहे H आणि यावरून फॉर्म्युला काढला होता R P परपेंडिक्युलर आहे, साइन थीटा असतंय साइन 90. सो L इज इक्वल टू RP, R इज इक्वल टू कॅपिटल H, P बरोबर काय रे? mvx किती? u cos थीटा, बरोबर ना? आणि H किती? u स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय 2g इंटू mu cos थीटा. आता फॉर्म्युला मिळाला, पार्ट जर असता तर काढायची गरज नव्हती. mu इंटू u स्क्वेअर u क्यूब इंटू साइन स्क्वेअर थीटा इंटू कॉस थीटा डिवायडेड बाय 2g. आता पर्यायामध्ये तुम्हाला mv आणि g तसं ठेवायचं, u च्या ठिकाणी v ठेवायचा कारण इनिशियल व्हेलॉसिटी v दिली, v चा क्यूब साइन स्क्वेअर 45 डिग्री कॉस ऑफ 45 आणि हा डिवाइड बाय 2g, mv क्यूब डिवाइडेड बाय 2g साइन ऑफ 45 1 बाय रूट 2 त्याचा स्क्वेअर cos 45 1 by root 2. So mv cube divided by 2g, त्याचा स्क्वेअर केला 1 by 2 into 1 by root 2, 2 into 2 4, mv cube divided by 4 root 2 into g. That is the angular momentum. अलग आंसर, आंसर B. तुम्ही मेसेज टाकला, ओके. इथे थांबू आपण, मॅथमॅटिक्स वाले लेक्चर असेल. ओके, बाय.